तर नमस्कार मित्रांनो, आमच्या YouTube कॉमेडी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर आज आम्ही जाऊला गडिंग्लजला आमच्या कुलदेवाच्या दर्शनास कावेरी देवाला। तर संकेश्वर ते तवंदी घाटाचा सगळा काय पलट झाला हो, रस्त्याची कामं जोरदार चालू आहेत, काय काय समजेना बघा। तर कसं बस विचारिंगी येऊन लागलो एकदा कुठे गडिंग्लजला, इथे येऊन जरा थांबू चाललं। तर काय म्हटलं तर माझ्या मित्राचा साडू त्याचा हांडवलो आम्ही पार्सल म्हणजे 90-20 म्हणशीला तसं काय नाही, तर शेतातल्या चनिया पिण्या दुजात आहेत ने पाहुण्यास ना, तसं माझा मित्र बी साडवाच दूध हांडल्यान। तर साडू बी काय म्हटल्यान चल की जाऊ घराडे म्हटल्यान। आम्ही म्हटलो नाही दादा आणि आम्हाला देवदर्शन जाऊला वेळ होताय नको म्हटलो। तर साडू बी ऐकूच तयार नाही, तुम्ही नाश्ता करून जावा म्हटल्यान। आम्ही दादाचं मन मोडतं नाही म्हणून नाश्ता बिष्टा करून घेतलो, पुरी भाजी इडली मस्तपैकी खाऊन घेतलो आणि चाललो मग पुढच्या प्रवासास आमच्या कावेरी देवाच्या दर्शनास। तर मित्रांनो, तर कावेरी देव आमचं इथनं बरोबर 7 ते 8 किलोमीटर आहे बघा हो। मित्रांनो, आज एक गोष्ट अनुभवलो बघा हो, जी तुमच्यासोबत मी शेअर करतो की देवाच्या दर्शनास पैसा वेळ हे सगळंच पाहिजे असं का नाही हो। तुम्ही जर देवाचं चिंतन मनापासून केल्याशी का नाही, तुम्हाला किती संकट काय वेळ संकट राहून देत काय राहून देत, देव स्वतःहून तुम्हाला असं बोलून घेता हो काय। आणि हेच आज सोबत घडलं बघा मित्रांनो। तर सांगते गोष्ट अशी म्हणजे मी बरोबर 2018ला म्हणजे कावेरीच्या दर्शनात शिरलो बघा मी गडिंग्लजला। तेव्हापासून 7 वर्ष झाली मी गडिंग्लजला येऊच नाव कवडे तर मोकेले काय काय सगळं माझं काय टेन्शन नव्हतं, तरी बी मी येऊन लागेल इकडे। कसं काय माझा रस्ता, त्याची फॅमिली होती माझी फॅमिली होती। तर मित्रांनो येऊन लागलो बघा आता मंदिराकडे। आता माझी बायको इथे नारळ अगरबत्ती कापूर ते घेतली आणि दादाने कापूर ते घेतलो तेल ते घेतलो आणि चाललो बघा देवदर्शनास। तर तुम्ही चला मित्रांनो आमच्या सोबत देवदर्शनासाठी। तर मित्रांनो ऊन मी चमचमीत पडलं, बायकोच म्हटलो चल थंडगार पाण्यानं हातपाय धुवून घेऊया आणि नंतर दर्शन घेऊया म्हटलो। तर हातपाय धुवून घेतलो मस्तपैकी फ्रेश झालो आणि देवदर्शन घेतलो बघा देवाचं, कावेरी देवाचं। मित्रांनो दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलो आणि प्रसाद घुसलो बघा। चमचमत्या उन्हात दादा येते मस्तपैकी नाचण्याची आंबील करून दे बघा प्रसाद म्हणून। तर सगळेच आणि एक बाबा दाखवतो तुम्हाला, तुम्ही त्या बाबाला बघितल्याशी असाल, एवढंच सुंदर अभंग म्हटल्याने त्यांना मी व्हिडिओ कॉलिंग तिथे बसलो मित्रांनो। तुम्ही अभंग ऐका आणि बाबाचं अभंग समजत असाल तर कमेंट मध्ये काय म्हटलं बाबा ते मला जरा सांगा, नक्की सांगा हो। तर कावेरीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललो बघा। कुठे म्हणायचे तर या सृष्टीचा पाठीराखा संत बाळूमामा याच्या तळावर निघालो बघा आम्ही। इथे गेलो आणि दर्शनास नंबर लावलो बघा पहिला, कारण गर्दी भरपूर होती आणि दर्शन घेतलो मस्तपैकी। आणि मामाच्या तळावर येऊन मामाचा प्रसाद मिळवत नाही असं कधी झालाय काय, तर मस्तपैकी मामाचा महाप्रसाद घेतलो, जेवण पोटभर जेवण केलं बघा। तर जेवण करून बाहेर पडलो तेवढ्यात आमचे बेळगावचे सबस्क्रायबर मिळले बघा आम्हाला, ही व त्यांची पुरी फॅमिली। तर ताई सांगत होती तुम्ही एवढे छान व्हिडिओ करतायशी, आमची पुरी फॅमिली आमची मुलं सगळी बघतो तुमचे व्हिडिओ आणि खूप हसतो असं म्हटले। आणि ताईचे हे बोल ऐकून आम्ही दोघे लय खुश झालो।
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळूमामाच्या तळावरच आमचे सबस्क्रायबर आम्हाला भेटले. यापेक्षा मोठा आशीर्वाद दुसरा काय राहू शकता आम्हाला. तर मित्रांनो, यापुढे तुम्ही आम्हाला असं सपोर्ट करत राहा. तर इथे बघा, मामाचे सगळे भक्त आपल्या मनातली मनोकामना पूर्ण होते का नाही हे बघण्यासाठी असे शिक्के चकडतात बघा येते. तर आम्ही बाळूमामाचा प्रसाद अनुसून बाहेर जात होतो. तिथे जाताना आम्ही एक टिपलेला क्षण बघा. हे बघा, बाळूमामा आजपर्यंत कधी जात पात काय बघूच नाही बघा. बाळूमामाचे भक्त अनेक जातीचे अनेक धर्माचे आहेत, यात काहीच शंका नाही. हे आज समजलं बघा माझ. तर इथनं जरा पुढे गेलो, तिथे अनेक ताई भेटली बघा यमुनापूरची. त्यांची पूर्ण फॅमिली बी दर्शनाला केली बघा बाळूमामाच्या. तर ही ताई विचारी पूजा खटे आहे म्हणून. तर ताईच बी मी माझ्या फॅमिलीच पुरा भेटवलो, त्यांची फॅमिली भेटली आणि त्यांनी बी आम्हाला चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि चांगले व्हिडिओ करते असे म्हटल्याने. खरंच आजचा दिवस लय भारी होता आमच्यासाठी. एव्हा त्यांची पुरी फॅमिली आहे, ही त्यांची आई बघा. तर यांची बी आम्ही मनापासून धन्यवाद मानतो. तर दर्शन सगळं आटपून ते बाजारात गेलो बघा. इथे बाजारात गेलो आणि मोठ्याने प्रसाद गोवा मला प्रसाद घेतलो बघा. यो प्रसाद घेऊन सगळं बाजार फिरले आणि काय पाहिजे ते घेतले आणि खेळणी ते आणि गेलो बघा पुढे. आता तर मामाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाई बघा. कुठे तर सत्यवा मातेचा वाडा, तिथे जाई बघा आम्ही दर्शन घेऊ. तर जाताना एका हॉटेल समोर बाळूमामाची सुंदर अशी मूर्ती उभी करण्यात आलेली बघा. आणि हे बघा, त्या वाड्याकडे जाताना हे पवनचक्कीचे पंखे बघा. हे 2018 साली बी असेच पडले होते बघा आणि आजपर्यंत असेच पडल्यात आहे. म्हणजे किती भ्रष्टाचार इतकी उलाय बघा. हो, पंखे सगळे गंजून असेच पडल्यात बघा. हे आता आम्ही गेलो बघा. हे बघा, श्री सद्गुरु बाळूमामा माता सत्यवा देवी यांचा वाडा बघा. यो सुंदर असे पुतळे उभे केले ते बकऱ्यांचे, बाळूमामाचा ते हत्ती बित्ती बघा. अशी कमान महाद्वार बघा कसं किती मस्त आहे बघा. हे सगळं इथे येलो, इथे बी दर्शन घेतलो मस्तपैकी. हे बघा, मंदिराच्या वरती बघा सागर मंथनचं हे पुरे देखावा उभे केल्या सगळं केल्यानं बघा. किती छान केल्यानं बघा. तुम्ही कधी गेल्याशी तर नक्की बघून घ्यावा मित्रांनो. हे तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो देवदर्शनाचं आतले बी व्हिडिओ काढतो. खरं आत व्हिडिओ काढूच बंदी आहे. हे बघा, असं प्रत्येक लोक आपापल्या मागण्या करतात आणि मागण्या पूर्ण झाल्यावर असं बकऱ्यांच्या गळ्यात असे नारळने बांधतात आहे आपली मागणी पूर्ण झाल्यावर. बघा मित्रांनो, असं मी आत गेलो आणि दर्शन घेतलो. तर मित्रांनो, आमचा हा ब्लॉग इथं समाप्त करत आहे. तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो.